दिवसभर एवढे फोन केले, फोन बंद होता. तुम्ही सकाळी 6 वाजता उठून कुठे गेलते लोखंडे साहेब? दिवसभर लेकरांनी किती फोन केलेत, मी फोन केलेत, परेशान झालो होतो आम्ही. फोन बंद, कुठे गेलात ते सांगून मी गेला नाही. तुमच्या मित्राला फोन केले, मित्र बी सांगणार कुठे गेलात म्हणून. अहो दुसरा माणूस पागल होईल ना, तुम्हाला काही विचार आहे का नाही दुसऱ्या माणसाचा? हा, इडी झालेली मी फोन करू करू कुठे गेलता सांगा ना. मला बोलून देते का तूच बोलतीस? बरं सांगा, मी ऐकते. मी आज ज्यांनी लग्न लावलंय का माझं, हा, त्या ब्राह्मणाकडे गेलो होतो. आता आता काय गरज पडते ब्राह्मणाला? का दुसरे करायचं काय? आपल्या लग्नामध्ये जी शालीची गाठ बांधली होती का, ती शाल गळ्यात टाकून गेलतो. ह्या नेमकं गाठी कशा बांधायच्या, उलट्या सुलट्या ते सवासा काही कामच व्हाय नाही. कशामुळे? त्या लग्नाच्या गाठीवर? त्या लग्नाच्या गाठीमुळं सारं उलट सुलटच व्हायला लागले. ती गाठ त्याच ब्राह्मणांनी बांधलेली ना. हा, त्यांनाच माहिती किती बांधल्यात, कशा बांधल्यात. ती सोडण्यासाठी गेलतो. अहो मग मला पण न्यायचं ना सोबत. एकट्याला जायची काय गरज होती? मी पण आली असते ना मदत करू लागाय तुम्हाला. तुझ्यामुळे तर सारी वाट लागली इथून तिथून. कशाची? कशाची वाट लागली तिथून? तुमच्या पाया पाय देऊन उभा राहते, तुमच्या हर एक संकटात तुमच्या सोबत हाय उभा राहते. तुमच्या गरिबीमध्ये कधी तुम्हाला भांडले नाही, कधी कोणत्या गोष्टीचा हट्ट केला नाही, कधी वापस बोलत नाही, कधी बडबड करत नाही, कधी भांडत नाही म्हणून तुमची वाट लागली. कधी तुम्हाला टॉर्चर करीत नाही म्हणून वाट लागली तुमची. हा, अहो नशीब म्हणा तुम्हाला माझ्यासारखी बायको भेटली. एखादी जर भांडकुदळ बायको भेटली असती ना, तर जगणं मुश्किल झालं असतं तुमचं. जगणं, माझ्यासोबत लग्न करून आलात ना तुम्ही, लग्न केलं ना त्यावेळेस तुमचं 50 किलो पण वजन नव्हतं. आता 1 क्विंटलला गाठायला लागलात ना, तरी म्हणतात तिथून वाटोळं झालंय. माझ्या आयुष्याचा कचरा झालाय, माझ्या जिंदगीचं नुसतं असं पोचणं करून टाकले तुम्ही. इतकी जिंदगी बेकार झाली माझी. तिथं खपायचं, इथं आले की इथं खपायचं, वरून सरून तुमचं पुन्हा बोलणं ऐकून घ्यायचं. अहो नशीब म्हणा माझ्यासारखी बायको भेटली. मसोबाला कोंबडं कापून सुद्धा लोकांना बायका भेटणार माझ्यासारख्या. तुझ्यापाशी मी आहे म्हणून राहिले. तुम्ही माझ्यापाशी तुम्ही म्हणून राहिलात. तुम्ही काय माझ्या मायापाशी नांदा आलात का नाही माझ्यापाशी राहायला? मी म्हणून तुमच्यात राहिले, कळलं का? मी तुमच्यात नांदा आले, तुम्ही नाही आले माझ्यात नांदायला. म्हणून तर म्हणलं ना. जा हुडका ते ब्राह्मण कोणता तिने गाठी सोडून या. लागले गाठी सोडायला. आता ती गाठ सोडित ती गाठ 7 जन्मासाठी फिक्स बांधलेली आहे. आणि गाठ ब्राह्मणाने नाही बांधली, गाठ वरच्या देवानेच बांधलेली. त्यांना म्हणणार किती गाठी बांधल्यात ते मला सांगा, त्यातली एकच गाठ ठेवा, बाकीची गाठी सोडून टाका. म्हणजे पुढच्या जन्मात मला मोकळं करा. म्हणजे हे जन्मात तुम्ही कठाळात म्हणायचं मला? आताच कटाळलोय. मग तुम्ही आता घरी कशाला आलात? तुम्ही गेलतात ना तिकडे थांबायचं ना, मग घरी काय आलात? तुम्हाला माझा एवढा राग येतो, एवढं टेन्शन येत आहे ना, मग कशाला घरी आलात? आलो चुकून. मग चुकून आलात तर जा, उघडू का दार? जाता का? जा. आता कुठं जाऊ अंधार जरा. नाही जा ना, तुम्हाला माझं तोंड बघितल्यावर राग येतो. तुम्हाला लय वैताग आलाय माझ्यामुळे तुमचं सगळं इथून तिथून वाटोळं झालंय ना. मग जिच्यामुळे चांगलं होईल ना ती घेऊन या आता घरात. कुठं भेटेन ती? तुम्हालाच माहिती, तुम्ही बघितली असून तेव्हा तर तुम्ही माझ्यासोबत नातं तोडाय निघलात ना. मग माणूस उगाच नाही. तुम्ही म्हणजे मला काय व्हायच्या आधीच तुम्ही स्वतः दुसरी बायको बी पटून बिटून ठेवली असेल एखादी, म्हणून तर माझ्यासोबत गाठ सोडायची आणि तिच्यासोबत जोडायची, असं चालू आहे तुमचं. तसं तर काय नाही. मग तुम्हाला का म्हणून सोडायची गाठ? हा, चल जाऊ दे, मला जरा झोप आली, झोपत